तुमचे सगळ्यांचे पयलीं स्वागत करता। आणि आमी जे 26 तारखेक आंदोलन पळय केल्लें, धरणे धरलेले ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा कडेन, आनी तेच्या उपरांत आमी जो निर्णय घेतलेलो त्या दिसा की सरकार जे आमचे कांय तर दखल घेयना बजेटान, जाल्यार आमी आमचो बजेट स्टार्ट करतले। आतां आमचो बजेट म्हणजे कितें, चॅकपोस्टाचे अवैध मार्गान RTOचे इन्स्पेक्टर पळय जे पयशे गोळा करता आनी ते वयर पर्यंत पावता, ते पयशांचें कलेक्शन करप। कित्याक थंय व्हिडिओ काडले, कंप्लेनी घातल्यो, हेचो कांय अर्थ उरना, सगळी सिस्टम करप्ट आहा। म्हणून हेचो कांय फायदो जायना। ताका लागून आमी निर्णय कितें घेतलो की ते अवैध मार्गान जे पळय पयशे थंय दिले वयता हेचे स्वता कलेक्शन करप आनी ते पयशे घेवन येवप। त्या प्रमाणे आमी 3 दीस तें आंदोलन सुरवात केली। काल मागीर आमकां चिमुलकर जो आहा मोपा पुलीस स्टेशनाचो PI, तेणी मॅसेज धाडली की आउटपोस्टाचेर आफोन व्हरून थंयसर डिस्कशन जालें। तेणी म्हाका पयलीं सांगलें कितें की सरकारान आपल्याक सांगलां तुमच्या पर्यंत मॅसेज पावोवपाक, तें आंदोलन तुमी तुमचें स्थगीत दवरा आनी सरकार फुडल्या आठवड्यान तुमचे कडेन मिटींग करतले आनी मिटींग करून तुमचे कितें विशय प्रलंबीत आहा ते सोडयले वयतले। दुसरो मुद्दो म्हणजे कितें, हांव सदांच सांगता चॅकपोस्टाचेर कॅश कित्याक, ऑफिसांनी जर ऑनलायन पेमेंट जाल्यार चॅकपोस्टार कॅश पेमेंट कित्याक, ताका लागून त्यांनी तें आश्वासन दिलां की सरकारान निर्णय घेतला की थंय ऑनलायन पेमेंट स्टार्ट करपाचें फुडल्या आठवड्यांच्यान आनी CCTV कॅमेरा बसोवपाचे। स्वागत करता ह्या आश्वासनांच्या हळेच्या आनी आंदोलन त्याच पुरतें स्थगीत केलां आमी। आतां जर तर फुडल्या आठवड्यान कांय जालें ना जाल्यार हांव लिखीत स्वरुपान ताका पत्र दितलो की बाबा तुज्या आश्वासनाची पूर्तता जावंक ना, तेन्ना आमकां परत आंदोलन आमचें कितें आहा पळय तें सुरवात करचें पडटा। त्या प्रमाणे परत आमी चॅकपोस्टाचेर वचपाक स्टार्ट करतले। आतां काल जी हुल्लडबाजी थंय केल्या, मंदार आडपयकार म्हणून इन्स्पेक्टर, पयलीं संदेश नायक पयले दिसा हो आपल्या ऑफिसान बसून शांततेन सगळें पार पाडलेले, दुसरे दीस वामन प्रभू आसलो तेन्नाय शांततेन पार पाडले। मागीर काल तिसरे दिसा मंदार आडपयकार हो ऑफिस सोडून भायर येवन, इन्स्पेक्टर हरशीं केन्ना रस्त्यार येयना, ते भुरगे आसता, सेक्युरिटी आसता, गाडयो उब्यो करपाक, पयशे घेवपाक आनीक कुशीन भुरगो आसता, रिसिटी मारपाक कुशीन भुरगो, आनी इन्स्पेक्टर आसता तो बसून आसता। म्हणून हेणी थंय रस्त्यार देंवन कलेक्शन करपाक गोळा केले आनी खंय तरी हेची दखल घेवन सरकारान हेका थंयच्यान काडपाक जावो। मंदार हटाव, चॅकपोस्ट बचाव आमी नारो दिता हांगासर। ह्यान फुडें आमची मागणी आसतली जेन्ना बोलणी जाता हितून पयलीं की मंदार आडपयकार म्हणटा त्या इन्स्पेक्टराक इमिजिएटली चॅकपोस्टा वरसून काडपाक जाय। हांगा वरसून कितें आहा थंय आमकां धमकी बी दिली तेणी, कितें म्हणून की तुमचे खंय बसी सारक्यो दवरा, आमी आपूण खंय ऑफिसांनी येता तेन्ना तुमच्यो बसी खंय चलता त्यो पळयता, हें पळयता। आमी सांगलें तें मागीर पळया। तेन्ना अशा ह्या मनशाक, असो व्यक्ती जो डिपार्टमेंटान आहा हेका इमिजिएटली थंयच्यान काडपाची गरज आहा। सस्पेंड जाल्यार सस्पेंड करपाचो, चॅकपोस्टा वरसून काडचो आनी खंय तरी हेका पयस व्हरून सरकारान दवरचो, कारण हेचे पयलीं पणजे काम करतानाय खूब कंप्लेनी येयल्ल्यो। हे सगळे विशय आहा ते म्हाजे मांडून जाल्यार तुमकां कितें विचारपाचें। ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान एक नोटीस काडला की डिजिटल करपाक जाय, तर कलेक्शन कॅशान कितें तेच सांगलें न्हू। पळय 2 रुपयाची जर हांव रिसीट मारता ऑफिसान, RTIचे 2 रुपया एक पेज घेवपाक, जाल्यार म्हाका ते 2 रुपयाक लागून ऑनलायन पेमेंट करचो पडटा, एक तर स्कॅनर किंवा डिजिटल पेमेंट करचो पडटा। पूण चॅकपोस्टाचेर वेव्हार कॅशान कित्याक दवरल्या की जे पळय अवैध मार्गांतले पयशे येयले, म्हणजे आतां टॅक्स कलेक्ट करता पळय ऑफिशियल सेस कलेक्ट करता, त्या पयशांनी हे मिक्स जावचे। आतां फाल्यां जर ते विजिलन्स रेड मारता जाल्यार बाबा ही कॅश खंयची आहा ते मागीर हिशोब करपाक कोण वचना CCTV पळोवन। कॅश म्हणजे कसली, फाल्यां ते कितें सांगता हेच्या आदी रेडी पडले तेन्ना की बाबा हे पयशे हितून येयल्ले, टॅक्साच्या स्वरुपान येयल्ले, सेसाच्या स्वरुपान येयल्ले, पूण तितून हे कलेक्शन पळय जाता ते थंय आसता। आतां समजा फाल्यां ऑनलायन पेमेंट केले जाल्यार टॅक्साचे पयशे बी आहा ते ऑनलायन वयतले। समजा थंय रेड पडली आनी ही तर कॅश गावात, बाबा ही कॅश खंयची आहा हे उघड जातलें। म्हणून हितून सगळी सिस्टम करप्ट आहा, सगळी वयर पर्यंत। आतां काल हांवें सांगलें, काल एका पेपरान काल बातमी येयल्या गांवकारीचेर की क्लियर तितून बरयलां 10 लाख दिवन 6 म्हयन्यांक एक इन्स्पेक्टराक पोस्टींग घेवची पडटा। प्रोटोकॉल डिपार्टमेंटाचो इतली वर्सां आसलो की 3 इन्स्पेक्टर नियुक्त केले वयताले, पूण हांगासर 10 लाख मेळटा म्हणून 4थो इन्स्पेक्टर धाडलो गेलो। अशा रितीन हे करप्शन ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान फूल वाडलेलें आहा। आनी करप्शनाच्या माध्यमांतल्यान पयशे जेन्ना पळय वयता मंत्र्यांक, मुख्यमंत्र्यांक, तेन्ना सामान्य मनशाचें कितें पडलां। आतां एप एग्रिगेटर मिटर घालून जालें, कमिशन खान सोंपलें, आतां एप एग्रिगेटराच्या माध्यमांतल्यान 1 रुपया जर पर किलोमिटर दवरले पयशे कितले जाले पर डे, जवळ जवळ 30-25 हजार टॅक्सी चलता गोंयांत।
पयशे कितले जाले 1 किलोमिटराचेर 1 रुपया कमिशन दवरल्यार आमकां पळोवंक ते 1 रुपया कहो दिसतलो पूण ते कमिशनाचे पयशे कितले ह्यो सगळ्यो गोश्टी आहा ह्यो भ्रश्टाचार आनी कितल्योय कंप्लेनी कर आतां तुमकां ते चिमुलकाराचें उदाहरण दिता ह्याच्या आदी मायकल लोबोन आरोप केल्लो की चॅकपोस्टाचेर करप्शन जाता हांवें कंप्लेंट केली ती कंप्लेंट ह्याच चिमुलकारा कडेन येयली ताका राती याद केली हांवें तेणी काय एक्शन घेवंक ना तो म्हणून आपल्याक हितून कित्याक घालता आनी येते आनी तुका जाय ते डिसिजन घे म्हणून हांव येयलो क्रायम ब्रांचींतल्यान त्या वेळाचेर क्रायम ब्रांचीन पी आय आहलो अशा रितीन हे सगळे हप्ते सगळ्यांक वयता आनी त्या प्रमाणे सांबाळून घेता आतां काल सुद्दां तो म्हाका सांगता पी आय तूं म्हणटा रे पयशे घेवपाचो प्रयत्न करीत आपूण तुका एरेस्ट करतलो हांवें म्हणलें कर एरेस्ट अरे हांव जर ते पयशे घेवंक शकना ते कशे घेवंक शकता आरटीओ ते घेवपाचो प्रश्नच येना थंयसर म्हूण तेका लागून हांव म्हणटा कितें की जे ह्यो सगळ्यो गोश्टी चल्ल्या पळय ह्यो करप्शनाक स्कोप दवरता तेका लागून ती ऑनलायन सिस्टम ते जावपाक जाय नियुक्ती केली जाते 2 माणसं प्रायवेट म्हणजे भायरची ठेवली जातात आणि एक त्यांना सिक्युरिटी दिला ह्युमन रिसोर्सेस कॉर्पोरेशनमध्ये तो गाड्या थांबवण्याचं काम करतो आणि हे 2 माणसं जे आहेत त्यातला एक माणूस रिसीट मारण्याचं काम करतो मग त्याला आता काय केलं आहे सरकारने एक 15,000चं प्रोव्हिजन केलेलं आहे 15,000 की 10,000 की त्याला ते पेमेंट द्यायचे आणि दुसरा जो असतो तो स्पेशल हे पैसे जे येतात अवैध मार्गात ते कलेक्शन करण्याचं आणि जेव्हा ते एक 25,000 वगैरे झाले की मग ते त्याला रब्बर घालून इन्स्पेक्टरच्या गाडीमध्ये ते नेऊन ठेवले जातात 25,000 म्हणजे ते एक ड्युटी म्हणजे आज 10ला जॉईन होतो तो उद्या 10ला त्याची ड्युटी संपते जवळजवळ आता चेकपोस्ट जे मेन चेकपोस्ट आहे पोळे आणि मोले आणि पत्रादेवी या चेकपोस्ट मार्गावरती एका ड्युटीला 1 लाखाच्या वरती व्यवहार आहे आता मी त्या दिवशी 3 तासात जवळजवळ 50,000 48,000 कलेक्ट केले पहिल्या दिवशी 2 तासात 15,000 काल फक्त 15 मिनिटाला 5,000 मग मला पोलीस स्टेशनवरती बोलून नेलं अशा रीतीने तिकडं आता काय हाच उपाय आहे जेव्हा माणूस पोटासाठी काहीतरी धंदा करून जेव्हा हातामध्ये पैसे येत नाही तेव्हा तिकडं राहायचं आता आणि पैसे घेऊन यायचे घरी उदरनिर्वाह चालवायचा आणि काय करणार पर्याय नाही आहे ते ऑनलाईन पेमेंट झालं तरी पैसे घ्यायचे बंद होतील असं वाटतंय का होणार कारण मग काय कोणीतर चेकिंगला तिकडं सरप्राईज चेकिंगला आलं तर हप्ते गेले तर ते पण येणार नाही ते सुरू होय आता काय अरे सरप्राईज चेकिंगला आलं तरी कॅश कुठून आली ती स्पष्टीकरण द्यावं लागणार पण स्कोप आहे तिकडं मग म्हणजे करप्शन करण्यासाठी म्हणजे थोडा तरी भय निर्माण होणार